स्विस बँकेत अब्जावधी डॉलर्स, लंडनमध्ये 1,000 कोटींचा आलिशान राजवाडा. कोण आहे इराणचा नवा नेता आणि हाच असेल तो, हे कसं ठरलं? त्याच्याकडे इतका पैसा आला कुठून, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत. इराणमधल्या सत्ता संघर्षात आता एक नवीन नावाचा उदय झालाय. अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर आता त्यांच्या 56 वर्षीय मुलगा मुस्तबा खामेनी यानं इराणच्या सुप्रीम लीडर पदाची धुरा हाती घेतलीय. मुस्तबा हा फक्त धार्मिक किंवा राजकीय वारसदार नाहीये, तर तो एका अफाट संपत्तीचा मालक सुद्धा आहे. त्याचं साम्राज्य हे फक्त इराण पुरतच मर्यादित नाहीये, तर जगातील अनेक प्रगत देशांपर्यंत हे साम्राज्य पसरलंय. मुस्तबा हा आपल्या वडिलांप्रमाणेच कट्टर विचारसरणीचा आहे आणि इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डशी त्याचे जवळचे संबंध सुद्धा आहेत. सध्या तो इस्लामिक मदरसामध्ये शिकवत असला तरी पडद्यामागून तो इराणच्या राजकारणात आणि महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींमध्ये आधीपासूनच सक्रिय असल्याचं बोललं जातं. विशेष म्हणजे या मुस्तबानं आजवर इराणच्या सरकारमध्ये कोणतंही अधिकृत पद हे भूषवलेलं नाही. तो कोणताही उच्च श्रेणीतला धार्मिक नेता सुद्धा नाहीये. तरीही इराणच्या राजकारणात आणि लष्करी निर्णयांमध्ये त्याचा शब्द हा अंतिम मानला जातो. इराण-इराक युद्धादरम्यान त्यानं सैन्यातही काम केलं. इराणच्या शक्तिशाली रिव्होल्युशनरी गार्ड कोर्सचं त्याला पूर्णपणे समर्थन आहे, ज्याच्या जोरावर त्यानं सुप्रीम लीडरच्या खुर्चीपर्यंत मजल मारली आहे. मुस्तबा यांची निवड ही नैसर्गिक प्रक्रियेपेक्षा लष्करी आणि राजकीय दबावाचा परिणाम असल्याचं मानलं जात आहे. याच रिव्होल्युशनरी गार्ड्सनं मुस्तबा याच्या नावासाठी आग्रह धरला होता, जेणेकरून काय ते युद्ध काळात सत्तेवर आपली पकड ही मजबूत ठेवता येईल. आता हे रिव्होल्युशनरी गार्ड्स हे तिथले लष्करच आहे, जे तिथली अंतर्गत सुरक्षा, राजकीय स्थैर्य आणि इस्लामिक मूल्यांचं रक्षण करतं. मुस्तबा खामेनी याच्या अचूक नेटवर्थ बद्दल गुप्तता पाळली जाते, पण तरी आंतरराष्ट्रीय अहवालानुसार ही रक्कम थक्क करणारी आहे. ब्लूमबर्गच्या दाव्यानुसार मुस्तबानं पाश्चात्य बाजारपेठांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. लंडनमध्ये 138 दशलक्ष पाऊंड, भारतीय रुपयात जाणून घ्यायचं तर अंदाजे 1,500 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीची एक अलिशान प्रॉपर्टी त्याच्या मालकीची आहे असं म्हटलं जातं. इतकंच नाही तर स्विस बँक खात्यांवरही त्याची मोठी पकड आहे आणि तिथून त्याचे आर्थिक व्यवहार हे नियंत्रित केले जातात. या दाव्यानुसार मुस्तबा याच्याकडे स्विस बँकेतील 3 खात्यांमध्ये तब्बल 3 अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 25,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम आहे. धक्कादायक म्हणजे हा पैसा सेताद नावाच्या एका संस्थेकडून हस्तांतरित करण्यात आल्याचं म्हटलं जातं. सेताद ही संस्था खामेनी यांच्या थेट नियंत्रणाखाली असून एकूण तिचे साम्राज्य हे जवळपास 200 अब्ज डॉलर्स इतकं जास्त आहे, इतकं मोठं आहे. लंडनमधल्या ज्या राजवाड्याविषयी मी खरं तर आधी सांगितलं, हा राजवाडा 2006 मध्ये 30 दशलक्ष पाऊंड म्हणजे 324 कोटी रुपयांना खरेदी केलेला आणि आज त्याची किंमत ही चौपट झाली आहे, 1,500 कोटीच्या आसपास. विचार करा, एका धार्मिक नेत्याच्या मुलाकडे इतकी अफाट संपत्ती कुठून आली, हा प्रश्न आता जगभरातून विचारला जातोय. मुस्तबाचा विवाह हा जहरा हदद अब्देल हिच्याशी 2004 मध्ये झालेला. जहरा ही इराणच्या संसदेचे माजी अध्यक्ष गुलाम अली हदेद अब्देल यांची कन्या आहे. त्यांना 3 मुलं असल्याचं सांगितलं जातं. मात्र अलीकडच्या अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये या जहराचा सुद्धा मृत्यू झाल्याची चर्चा होतीये. इराणच्या कट्टरपंथी परंपरेनुसार मुलानं आपल्या वडिलांचा उत्तराधिकारी बनणं हे फारसं पसंत केलं जात नाही. मात्र सध्या परिस्थितीत मुस्तबाशिवाय दुसरा प्रभावी पर्याय हा इराण समोर नसल्याचं चित्र आहे. मुस्तबाच्या वाढत्या वर्चस्वामुळे 2019 मध्ये अमेरिकेनं त्याच्यावर कडक निर्बंध लादलेले. मात्र या निर्बंधांना न जुमानता त्यानं आपलं आर्थिक आणि लष्करी साम्राज्य हे आणखी विस्तारलं. आता खामेनी कुटुंबातील तो एकमेव जिवंत वारसदार असल्याचं मानलं जातंय आणि त्याच्या नेतृत्वाखाली इराण हा आगामी काळात अमेरिका आणि इस्रायलला कसं प्रत्युत्तर देतो याकडे खरं तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. मुस्तबा खामेनी हा गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यामागून इराणचं राजकारण सांभाळतोय, तर तो आपल्या वडिलांचा अत्यंत विश्वासू सल्लागार आहे, त्यांच्यातला एक मानला जातो. अमेरिका आणि इस्रायल सोबत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या दरम्यान ही नियुक्ती झाली आहे. मुस्तबा यांची भूमिका आता इराणच्या पुढच्या लष्करी धोरणांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. अर्थातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच संकेत दिले होते की इराणनं आता आपल्या देशाच्या आतूनच कोणीतरी नवीन नेत्याची निवड करावी आणि आता मुस्तबा यांच्या निवडीनंतर अमेरिका आणि इस्रायल आपली रणनीती बदलणार का, याकडे सुद्धा जगाचं लक्ष लागलंय. तुम्हाला याविषयी काय वाटतंय, कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.